सालाबादप्रमाणे याही वर्षी पांडुरंग महाराजांच्या वाढदिवसानिमित्त समस्त ग्रामस्थ निगोटवाडी जे यात्रा कमिटी यांच्या वतीने गावची यात्रा आयोजित केलेली असून ही यात्रा खरे तर 7 तारखेला होती, परंतु आमच्या गावातीलच उमेदवार इलेक्शनमध्ये असल्याकारणाने सर्व ग्रामस्थांनी एक विचार करून यात्रा इलेक्शन नंतर करण्याचं एकमते ठरवलं। त्याबद्दल मी प्रथमतः सर्व गाडे मालकांचं माफी मागतो की आमच्या 7 तारखेला होणाऱ्या यात्रेला आम्ही 2 दिवस पुढे ढकलली, त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो। तसेच सर्व गाडा मालक असेल, यात्रा शौकीन असतील, सर्व ग्रामस्थ असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील, सर्वांना मी होणाऱ्या 11 व 12 तारखेच्या यात्रेसाठी आमंत्रण देतो। धन्यवाद। आमचा जय हनुमान यात्रा उत्सव निगोटवाडी या यात्रेच्या निमित्तानं सर्व पुणे नगर जिल्ह्यातील गाडी मालकांना नम्र आवाहन करतो की निगोटवाडी गावची यात्रा ही 11 आणि 12 तारखेला जय हनुमान यात्रा उत्सव निगोटवाडी ही निगोटवाडी गावामध्ये अत्यंत भव्य अशी यात्रा आयोजित केलेली आहे। तरी सर्व पुणे नगर जिल्ह्यातील गाडी मालकांना नम्र विनंती आहे, सर्वांनी यात्रेसाठी आवर्जून हजर राहावं ही नम्र विनंती। जय हनुमान यात्रा उत्सव निगोटवाडी आणि 11 आणि 12 तारखेला संपन्न होणारी आपली बैलगाड्याची शर्यत, खरं तर आमची यात्रा ही तिथीप्रमाणे कधी चुकली नाही। 7 तारखेला यात्रेचं नियोजन आमच्या ग्रामस्थांनी सगळं नियोजन केलेलं होतं, परंतु अचानक इलेक्शनचे काही दिवस मागे पुढे झाले आणि ग्रामस्थांनी एक निर्णय केला की आधी लगीन कोंडण्याचं जसं म्हणतात तसं लोकांनी आधी निवडणूक हातात घेतली। निवडून आल्यावर आणि येणारच त्यांना इतका आत्मविश्वास होता आणि नंतर यात्रा करायची असं सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ठाम ठरवल्यानंतर आज तो दिवस येऊन उगवलेला आहे। उद्या आणि परवा या गावामध्ये यात्रा संपन्न होणार आहे। माझी सर्व गाड्या मालकांना विनंती राहणार आहे की आमच्याकडून थोडंसं 2 दिवस मागे पुढे झाले असतील, मी एक गाडा मालक म्हणून किंवा या गावचा यात्रेचा प्रमुख आयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि उद्या आणि परवा होणाऱ्या यात्रेसाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढं या ठिकाणी आवाहन करत असताना आपल्या सर्व बैलगाडा मालकांनी निवडणुकीमध्ये जे माझ्यावरती खूप असं प्रेम केलं की मला वाटतं या तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल का माझ्याकडून एकही रुपयाची कुठल्या याची अपेक्षा न करता बैलगाडा मालकांनी अतिशय मोठं योगदान देऊन मला चांगलं असं मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। आणि काही गाड्या मालकांनी आम्हाला फोन केले का तुमची यात्रा निवडची यात्रा ही गाडी मालकांसाठी खूप मोठी कठीण परीक्षा असते आणि प्रेक्षकांसाठी मात्र ती दिवाळी असते। तर यावेळेला गाडी मालकांनी आम्हाला सांगितलं का आता तुम्ही उड्या मारल्यात आमच्या जीवावर, आता आम्हाला तुमच्या घाटात उड्या मारायला मिळाव्यात म्हणून थोडासा काही निर्णयामध्ये बोनस पॉईंट देता येईल का, याची आम्ही सर्व ग्रामस्थांबरोबर चर्चा केली असता आमच्या ग्रामस्थांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टीला एकमुखाने मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण काटा 12 किंवा 12-10 पर्यंत घाट ठेवत होतो, अजून त्या ठिकाणी थोडीशी सवलत 12 सेकंद 20 पॉईंटपर्यंत उद्याचा घाट त्या ठिकाणी धरला जाईल। हे गाडी मालकांसाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून केलेलं आहे। आमच्या ह्या यात्रेवरती बैलगाडा मालकांनी अखंड प्रेम केलेलं आहे, कारण आपल्या या निगोटवाडीचं नाव बैलगाडा शर्यतीतून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम माझे सर्व बैलगाडा मालक आणि यात्रा शिकवण्यांनी केलेलं आहे, ग्रामस्थांनी केलेलं आहे। त्याच्यामुळं उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस हा गाडी मालकांसाठी आनंददायी ठरो, त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढे आम्ही करणार आहोत। उद्याच्या काळामध्ये जे काही नियम असतील 2 दिवसाचे ते घाट चालू व्हायच्या आधी सकाळी सांगितले जातील, दुपारी बरोबर 1 वाजता दुसऱ्या वर्षाचे बाऱ्या त्या ठिकाणी पळवले जातील। पहिल्या दिवशी 20 बारे, दुसऱ्या दिवशी 25 बारे आहेत, अशा त्या पद्धतीचं नियोजन राहील। संध्याकाळी फायनल होईल। तरी सर्वांनी या यात्रेला उपस्थित राहावं आणि जाता जाता एवढंच सांगतो काही एक निगोटवाडीची जी धावपट्टी आणि मी काही कामं आमची बाकी होती, आता मला वाटते आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आता आम्ही कुठलंही काम त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही। आळ्याचं काम असेल, वरून बैल खाली येण्याचा धोका असेल तर पुढं मग कंपाऊंड बनवले, बाहेर पडण्यासाठी कंपाऊंड बनवले, अशा सगळ्या पद्धतीचं नियोजित आणि एकदम सुसज्ज अशी धावपट्टी का जिथं आता कुठल्याही परिपूर्ण धावपट्टी म्हटलं तरी चालेल, आपल्या संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यातली परिपूर्ण धावपट्टी
अशा पद्धतीचं सगळं काम सुद्धा यावर्षी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. म्हणून गाडी मालकांना ते त्रास होणार नाही, कोणाच्या बैलाचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही, या सगळ्या प्रकारचं नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे. या यात्रेसाठी आपण पुन्हा एकदा सर्व गाडी मालकांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि आमच्या गावावर असंच प्रेम ठेवावं एवढीच विनंती करतो. तरी पण गाडी मालकांसाठी एक दुसरं असं आव्हान राहणार आहे का थोडंसं गाडी मालकांच्या आग्रह खातर गाडी कमी घ्यायची होती, परंतु थोडीशी गाडी आम्हाला जास्त घ्यावं लागली. म्हणून गाडी मालकांना एक आव्हान करतो की घाट कुठल्याही परिस्थितीत सकाळी 8 वाजता चालू केला जाईल. 1 नंबर टोकन 8 वाजता त्या ठिकाणी सुरू होईल आणि जर कोणाचा टोकन त्या ठिकाणी निघून गेला संघटनेच्या नियमाप्रमाणे 10 गाड्यांचा मध्ये आपण त्यांना गॅप ठेवू, परंतु जास्त गॅप जर राहिला त्या गाडी मालकाचं टोकन डिपॉझिट त्याला मागे दिलं जाईल आणि त्याला कृपया इथं शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. कारण सगळ्यांची गाडी पळाली पाहिजेत. लोकांनी टोकन होऊन गेल्यावरती आमच्या काही तरुण सहकारी असतील किंवा आमची यात्रा कमिटी असेल त्यांना जास्त प्रेशर आणून टोकन त्या ठिकाणी घेतलेत. आता विनंती माझी अशी राहणार की तुमचा टोकन तुम्हाला कळाला आहे, तुम्हाला आमच्या गाडी मालकाला सुद्धा आमच्या लोकांनी ॲडजस्ट केले, जवळच्याला पण केले. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपलं टोकनच गाडा या ठिकाणी पळवला जाईल. हा नियम मात्र अतिशय कडक राहील एवढी माझी गाडी मालकाला विनंती राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट का जो यात्रा 3 दिवसाचा हँडवेल आपण छापलेला आहे आणि संघटनेचा अध्यक्ष मी असल्यामुळं आमच्या गावांनी ठरवलेलं आहे की जे आपण 3 दिवसाचा हँडवेल आपण जाहीर केलेला आहे इनाम, तर तो इनाम आम्हाला काही त्या ठिकाणी शिल्लक ठेवायचा नाही. 2 दिवस जर यात्रा झाली तर संपूर्ण इनाम त्या ठिकाणी तो 2 दिवसालाच विभागला जाईल. फक्त फायनलला जे 7 नंबर ठेवले होते त्याच्याऐवजी फायनलचा इनाम हा 10 नंबर, म्हणजे पहिल्या दिवशी 10 नंबर, दुसऱ्या दिवशी 10 नंबर असा त्या ठिकाणी विभागला जाईल. एवढीच या ठिकाणी सूचना होती. एक शेवटची विनंती परत गाडी मालकांना करतो, कृपया उद्या आणि परवा लग्न तिथी आहेत, इलेक्शन झाले आणि मी लेट आलो, मला जमलं नाही, ते कृपया आपल्याला ती यात्रा मग वेळेत करता येणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही फायनल आणि ह्या पहिल्या राऊंडच्या गाडी वेळेत पळावं म्हणून आम्ही सकाळी 8ला घाट चालू करणार आहे. आपापल्या टोकनप्रमाणे तुम्ही हजर राहा, आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सहकार्य करू. परंतु टाईम आपला टोकन निघून गेल्यानंतर आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की ती पाळी आपल्याला येऊन देऊ नका. कारण तुम्ही खूप माझ्या गावावर माझ्यावर प्रेम केले आणि उद्याचा दिवस ते आपला आनंदात जावं, परवाचा दिवस आनंदात जावं म्हणून तुम्ही गाडी मालकांनी माझ्यासाठी नियम पाळावा अशी जेवढी विनंती करतो आणि थांबतो.